नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये वडा कोंबड्याचे जे वडे असतात ते कसे करायचे ते बघणार आहोत व त्यासाठी लागणारी जी भाजणी आहे ती देखील कशी करायची हे मी यामध्ये दाखवलं आहे। हे वडे खूप छान होतात, प्रत्येक वडा असा छान फुगतो आणि याचं पीठ जर तुम्ही एकदा करून ठेवलात तर तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यावेळेस तुम्ही हे वडे करून खाऊ शकता। हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि प्रत्येक वडा छान होतो। आता हे बघा तोडून दाखवते, आतूनही फार छान हे वडे होतात, चवीला तर खूपच सुंदर लागतात, त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। तर चला हे वडे करण्यासाठी आपल्याला याची भाजणीसाठी काय काय लागणार आहे ते अगोदर बघूया। आता आपण सुरुवातीला वड्याचे पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी मी 1 किलो तांदूळ घेतले, 125 ग्राम आपली पांढरी उडदाची डाळ घेतली आहे, 125 ग्राम चणा डाळ घेतली आहे, त्यानंतर इथे एक 30 ग्राम मी धने घेतले, त्यानंतर इथे 100 ग्राम ज्वारी घेतली आहे आणि एक 3 आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ते 3 चमचे मेथी दाणे घेतलेत। आता तांदूळ कोणताही घ्या, फक्त तो जुना पाहिजे, रेशनचा तांदूळ असेल तरी पण चालेल। आता मी इथे तांदूळ घेतलेत, आता हे जाडे तांदूळ घेतलेत मी। आता हे तांदूळ स्वच्छ आहेत त्यामुळे मी ह्याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेत आणि थोडे वाळवलेत। जर तांदूळ खूप घाण असतील तर ते स्वच्छ धुवून फॅन खाली किंवा सावलीत व्यवस्थित वाळवून मग घ्यायचे। आता काय करायचं, याच्यात आपल्याला तांदूळ भाजायचे नाही आहेत आणि ज्वारीही भाजायची नाही आहे। आता सुरुवातीला आपण ह्या 2 डाळी भाजून घेऊया। डाळ भाजण्यासाठी बाजूला कढई ठेवली, त्याच्यात अगोदर मी चणा डाळ घालून घेते। चणा डाळ चांगली बारीक गॅसवरती त्याला असं छान डाग पडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता इथे बघा चणा डाळ मी छान अगदी याला असे डाग पडेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले। आता हे काढून घेते। भाजलेली चणा डाळ मी तांदळावरच काढून घेतले। आता उडदाची डाळ ती चांगली लाल होईपर्यंत भाजून घेऊया, करपायची नाही आहे, फक्त त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आता इथे आपली उडदाची डाळही भाजली आहे, हे बघा त्याला असे डाग पडलेत आणि रंगही डाळीचा बदलला आहे। आता ही डाळ आपण काढून घ्यायची। त्याच्यात घालूया धने, धनेही बारीक गॅसवरच आपल्याला भाजायचे आहेत। सगळी धान्य भाजताना गॅस बारीकच ठेवायचा आहे, अजिबात मोठा करायचा नाही आहे। आणि मी डाळी घेताना त्या डाळी देखील ओल्या कपड्याने कॉटनच्या स्वच्छ पुसून घेतल्या होत्या। तर हे बघा इथे धनेही छान भाजले, धने भाजल्याचा छान वास येतोय, जास्त करपायचे नाहीत नाहीतर जळकट असा त्याला वास येईल। आता हे काढून घेऊया। त्याच्यात घालूया मेथी, मेथीही व्यवस्थित भाजून घ्यायची। धने आणि मेथीमुळे या पिठाला छान असा खमंगपणा येतो, त्यामुळे हे घालायचं। आता मेथीही थोडं भाजून घेते। आता इथे मेथी मी 2 ते 3 मिनिटं अशी बारीक गॅसवर परतून घेतले, ही भाजली आहे, काढून घेऊया। आता भाजलेलं सगळं धान्य मी या तांदळावरच काढून घेतलं होतं, याच्यातच ज्वारी मिक्स केली आहे आणि आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि व्यवस्थित थंड करायचं आणि मग गिरणीतून याला बारीक असं दळून आणायचं आहे। आता आपण याच्यामध्ये ज्वारी फक्त 100 ग्राम घातली आहे, म्हणजे 1 किलो तांदळासाठी आपण 100 ग्रामच ज्वारी घातली आहे। ज्वारी जर जास्त झाली तर आपले वडे कडकडीत होतात, त्यामुळे ज्वारी जास्त घालायची नाही। आता हे सगळं मी व्यवस्थित गार करून घेते आणि मग गिरणीतून ह्याला बारीक असं दळून आणते। आपण जे सगळं धान्य एकत्र करून घेतलेलं ते पीठ दळून आणलंय, तर हे बघा हे असं थोडं बारीक दळायचं म्हणजे वडे चांगले होतात। आपण जे प्रमाण घेतलेलं त्याच्यामध्ये अंदाजे 1.5 किलोच्या आसपास हे पीठ तयार झालंय। आता याचे वडे करायला घेऊया। आता मी या कपने मोजून बरोबर 2 कप पीठ घेणार आहे। हे खाली चाळणीत 1 कप आहे आणि हे अजून 2 कप पीठ चाळून घ्यायचं। पीठ असं व्यवस्थित चाळायचं, पिठाला छान खमंग असा वास येतोय। आता ह्याच्यामध्ये आपण एक 2 चमचे, हे बघा एक 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। यानं काय होतं, वडे छान मऊ होतात, कडक होत नाहीत। आता अर्धा चमचा हळद घालायची आहे, एक लहान अर्धा चमचा, आणि याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। सगळं मिक्स करायचं। आता इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे।
आता हे पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी पाहिजे, एकदम कडक पाणी गरम करायचं आणि ते याच्यात थोडं थोडं घालायचं. गार पाण्याने ही कणिक भिजवायची नाही आपण. आता हे खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करते. थोडं थोडं पाणी घालत पीठ एकत्र करून घ्यायचं. आता आपण चपातीला जशी कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची आहे. म्हणजे खूपही सैल नाही करायचं आणि खूपही घट्ट नाही ठेवायचं, मध्यम असं मळायचं आहे. कारण आपल्याला याचे गोळे करून वडे थापायचे असतात. त्यामुळे खूप घट्ट पण करू नका आणि खूप पातळही करू नका. आता हे सगळं असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता हे वडे तुम्ही चिकन बरोबर खाऊ शकता किंवा कडधान्याची कोणतीही रस्सा भाजी असते त्या भाजीबरोबर खाऊ शकता. खूप छान होतात, अजिबात तेलकट होत नाहीत आणि याच्यामध्ये सगळी धान्य असतात त्यामुळे हे खूप टेस्टी लागतात. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. हे पीठ जर तुम्ही एकदा करून ठेवलात तर आपण पाहिजे तेव्हा याचे वडे करून खाऊ शकतो. तर आता हे मी व्यवस्थित असं मळून घेते. तर इथे बघा हे पीठ मी असं मळून घेतलं आहे. आता हे बघितलं तर खूप घट्टही नाही आणि खूप असं सैलही नाही आहे, व्यवस्थित झालं आहे. आपल्याला ते असं थापता यायला पाहिजे इतपत पाहिजे. हे बघा आता हे झाकून तुम्हाला वेळ असेल तर 2-3 तास ठेवलात तरी चालेल किंवा अर्धा तास असं झाकून ठेवलात तरीही चालेल. आता हे झाकून ठेवून देऊया. आता इथे मी तासभर हे पीठ झाकून ठेवलं होतं. हे बघा आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि याचे असे लहान गोळे करायचे आणि हे प्लास्टिकवरती आपल्याला आता थापून घ्यायचं आहे. आता इथं मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे. त्या पेपरला अगोदर खाली थोडं तेल लावायचं आणि हा गोळा असा बोटांच्या सहाय्याने याला पसरून घ्यायचं. हाताला चिकटत असेल तर तेल लावायचं, म्हणजे उचलताना तुटत नाही, व्यवस्थित होतं. हे बघा खूप जाडही नाही आणि खूप पण असं पातळ नाही करायचं, मध्यम ठेवायचं. जाड नाही करायचे, काठ असे व्यवस्थित पातळ करायचे आणि हे काढताना डायरेक्ट असं काढलात की लगेच निघतं. तर हे बघा मी इतपत जाड ठेवलं आहे. आता हे तेलात घालून घेऊया. बाजूला तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल चांगलं गरम झालं आहे. आता मी एक लहान गोळी तेलात घालून बघते पिठाचे. हे बघा लगेच वर येतं आहे, म्हणजे तेल व्यवस्थित आपलं गरम झालं आहे. असं आपल्याला कडकडीत तेल पाहिजे. जर कमी तेलात घातलात तर ते फुगणार नाहीत वडे. त्यामुळे तेल व्यवस्थित चांगलं कडकडीत गरम पाहिजे. आता याच्यात वडा घालून घेऊया. हे बघा असं याला तेलात थोडंसं दाबायचं. बघा किती छान फुगतात, रंगही फार छान आला आहे. चवीला तर खूप सुंदर होतात, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा. अजिबात कडक किंवा कोरडे असे लागत नाहीत हे. हे बघा हे काढून घेते, अजून एक तुम्हाला तळून दाखवते. फक्त तेल व्यवस्थित गरम करायचं. बघा याचा प्रत्येक वडा असा व्यवस्थित छान फुगतो. एक बाजू भाजली की दुसरी बाजू हे करायची. आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाही. हे गार झाल्यावरती तुम्हाला याच्यावर अजिबात तेल दिसणार नाही. हे बघा आता काढून घेऊया आणि सगळे वडे मी असेच करून घेते. इथे बघा आपले सगळे वडे करून तयार आहेत. प्रत्येक वडा असा छान फुगला आहे. जवळून बघितला तर हे अजिबात तेलकट नाही आहे, खूप छान झाले आहेत आणि अजिबात कडक नाही आहेत. हे बघा तोडून दाखवते. अगदी छान मऊसूत असे वडे झाले आहेत. त्यामुळे असे वडे तुम्हीही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.